नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सर्वजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि गप्पा मारत असतात. त्याचवेळी रविराज आणि प्रिया तिथे येतात. रविराज आणि प्रियाला बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. पूर्ण आजीला मात्र खूपच आनंद होतो. पूर्ण आजी आणि प्रताप त्याला आतमध्ये येण्याची रिक्वेस्ट करत असतात. प्रताप म्हणत असतो की अरे रविराज, कॉल तरी करून यायचा. नाही म्हणजे अचानक आला त्यात पण काही हरकत नाही. हे घर पण तुझंच तितकं आहे, ये तू आतमध्ये ये. पूर्ण आजी कल्पनाला सांगते की रविराजसाठी एक नाश्त्याची प्लेट बनव आणि विमल तू रविराजसाठी कॉफी बनव. अस्मितासुद्धा म्हणत असते की अरे रविराज काका, तू बाहेर का उभा आहेस, आतमध्ये या ना तुम्ही दोघं पण. अश्विन म्हणत असतो की अहो रविराज काका बसा ना तुम्ही, आणि तुम्ही दोघं इतके सिरियस का दिसताय. पूर्ण आजी म्हणते की मी सांगते, कोर्टामध्ये अर्जुनने जे काही त्यांच्यावर आरोप केलेत ना त्याची अजून शहानिशा झाली नाहीये, म्हणूनच ते रागवले असतील. पण रविराज तुम्ही मनामध्ये राग नका ठेवू. प्रताप म्हणतो की अर्जुनची आणि तुझी जी केस आहे ना ती घराबाहेरच ठेवा. रविराज म्हणतो की ठेवली असती, पण तीच केस आता स्वतःहून चालत तुमच्या घरापर्यंत आली आहे. ते अर्जुन जवळ जातात आणि म्हणतात की बरोबर आहे ना ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. तो अर्जुनकडे बघत म्हणतो की आता तुमच्याच कुटुंबातले क्रिमिनल आहे असा संशय येतोय सगळ्यांना. अर्जुन म्हणतो की मला माझ्या सिनियरने एकच गोष्ट शिकवली होती, प्रूफशिवाय कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचा नसतो. रविराज म्हणतो की माझ्याकडे लिखित पुरावा आहे. विलासने नोकरीसाठी एका कंपनीत अर्ज केला होता तेव्हा त्याने स्वतःबद्दल सगळी माहिती लिहिलेली आहे. पूर्ण आजी म्हणते की तुम्ही हे कशाबद्दल बोलताय, म्हणजे कोण विलास. रविराज म्हणतो की हे वेड पांघरून पेडगावला जायचं हे पूर्ण आजीला तुम्ही शिकवलं का. हा डिफेन्स आहे तर तुमचा. आता मात्र अर्जुनला राग येतो. अर्जुन म्हणतो डिफेन्स ठरवायला तुमचं कोर्ट नाही आहे रविराज किल्लेदार, हे माझं घर आहे आणि इथं मी कुठलेही आरोप ऐकून घेणार नाही. कल्पना म्हणत असते की तू भाऊजींवर ओरडू नकोस. प्रताप म्हणत असतो की अरे रविराजच्या वयाचा तरी मान ठेव. अर्जुन म्हणतो की जेव्हा मोठी माणसं त्यांची चूक सुधारत नाही ना तेव्हा लहान्यांना डायरेक्शन द्यावी लागते. रविराज म्हणतो की कोणाची दिशा भरकटली आहे हे मला सांगायची काहीच गरज नाही आहे. शेवटी ज्याच्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी बांधलेली असते तो भरकटतच जातो. पूर्ण आजी म्हणते की नेमकं काय घडलंय ते आम्हाला सांगणार आहात का. अरे माझ्या मनाचा एकदा तरी विचार करा की माझा नातू आणि माझा जावई एकमेकांना बोचकतच राहणार आहे. प्रिया म्हणते की हे बघा बाबा, सिच्युएशन काही पण असू दे, पण मला पूर्ण आजीला त्रास झालेला अजिबात आवडणार नाही. रविराज प्रियाला म्हणतो की मलाही पूर्ण आजीला त्रास द्यायचा नाही आहे. तो म्हणतो की ठीक आहे, मी आता थेटच विचारतो. पूर्ण आई, तुम्ही विलाससारख्या एका कट्टर गुन्हेगाराला तुमच्या ट्रस्टमध्ये काम कसं काय करून दिलं. पूर्ण आजी म्हणते की काय आमच्या ट्रस्टमध्ये, हे अशक्य आहे. प्रताप म्हणतो की अरे रविराज, तुला असं वाटलंच कसं, ट्रस्टचं काम कसं चालतं हे तुलाही माहिती आहे. कल्पना म्हणते की हो ना, आणि पूर्ण आई तर कुठल्या गुन्हेगाराला समोरसुद्धा उभं करणार नाही. विमल म्हणते की सर माफ करा, पण ह्या ट्रस्टमुळे गरजू लोकांना खूप मदत होती आहे. अहो आमच्या आजूबाजूची लोकं तर पूर्ण आईला देव मानतात, आणि तुमचं असं म्हणणं आहे की ह्या ट्रस्टमध्ये गुन्हेगार काम करतात. नाही हो सर. रविराज म्हणतो की मला माझ्या एका विश्वासूसुद्धाकडून कळलं आहे, ज्या विलासचा खून सायलीच्या मधुभाऊंनी केला आहे तो विलास तुमच्या ट्रस्टमध्ये काम करायचा. अर्जुनला राग येतो. अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट रविराज किल्लेदार, खून हा मधुभाऊंनी केला आहे हे तुम्ही ठरवू नका. ऑब्जेक्शन युअर ऑनर म्हणशील. तूच तर म्हणाला ना हे तुमचं घर आहे, कोर्ट नाही आहे, तर मग आता तूच सांगून टाक की विलास तुमच्या ट्रस्टमध्ये काम करत होता की नाही. पूर्ण आजी म्हणते की रविराज, तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवताय. अहो या अन्नपूर्णा ट्रस्टच्या प्रत्येक समारंभाला तुम्ही आणि प्रतिमा सोबत असायचे. तुमच्याशिवाय एकही कार्यक्रम झाला नाही, आणि मग तिथे तुम्हाला कुठला गुन्हेगार दिसला. आज हे सर्व बोलताना तुम्हाला आपलं नातं नाही आठवलं. पूर्णाई, तू गुन्हेगारांना थारा देतेस हे बोलताना एकदाही तुमच्या डोळ्यासमोर प्रतिमाचा चेहरा आला नाही का. रविराज म्हणतो की पूर्णाई, माझा आधी तुमच्यावर खूप विश्वास होता, परंतु या घरात कधी घडणार नाही अशा गोष्टी घडल्यात ना. माझी मुलगी साखरपुड्याची अंगठी घेऊन दारात उभी होती, आणि तुमचा हा नातू सायलीसोबत लग्न करून घरी आलाय. सायलीने माझ्या तन्वीच्या आयुष्यात विष कालवलंय. मग त्याचप्रमाणे तुम्ही एका गुन्हेगाराला पोचणं तर सहज शक्य आहे. अर्जुन म्हणतो की तुम्ही कुठला संबंध कशाशी जोडताय, आणि तुम्ही आज फक्त केस संदर्भात बोलायला आलाय ना, मग पर्सनल गोष्टी का काढताय तुम्ही. त्यावर रविराज म्हणतो की कारण शत्रुत्व हे पर्सनल गोष्टीपासूनच सुरू झालं आहे, आणि त्याची सुरुवात झाली जेव्हा अर्जुन सायलीला लग्न करून घरी घेऊन आला तेव्हा.
त्यानंतर माझ्यावर किडनॅपिंगसारखा घाणेरडा आरोप केला गेला. सायली म्हणत असते की रविराज सर, पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी आठवून नका स्वतःला त्रास करून घेऊ. प्रिया म्हणते की तू कशाला मध्ये बोलतीयस ग, खरं तर या सगळ्या गोष्टींचा मूळ तूच आहेस. आत्तासुद्धा तुला माझ्या बाबांचं दुःख दिसत नाही आहे, माझ्या पूर्ण आजीला होणारा त्रास दिसत नाही आहे. आज त्यांच्यातलं इतक्या वर्षाचं नातं फक्त तुझ्यामुळे तुटायला लागलं आहे. तुला काय ग त्याचं, तुला तर आनंदच होत असणार. रविराज म्हणतो की नातं तुटायला लागलं नाही आहे तन्वी, नातं तुटलं आहे. विश्वास, प्रेम, जिव्हाळा यापासून तर खूप दूर गेलं आहे. पूर्ण आई आता आपल्यामध्ये अशी एक लक्ष्मण रेखा आखली गेली आहे ना, ती तुम्ही पार करू शकता ना मी. अर्जुन म्हणतो की तुम्ही पूर्ण आजीला गिल्टी वाटायला लागताय का? तुम्ही कसे बरोबर आहात आणि ती कशी चुकीची आहे हे प्रूव्ह करताय का तुम्ही? पण सॉरी, ती तुम्हाला उलट तपासणीला तुमचे उत्तरं देण्यासाठी अजिबात बांधील नाही आहे. इट्स नॉट आन्सरेबल टू यू ॲडव्होकेट. सायली अर्जुनला म्हणत असते की अहो तुम्ही तरी वाढवू नका ना, एकदा पूर्ण आजींचा चेहरा बघा. अस्मिता म्हणते की तुझ्या सहानुभूतीची गरज नाही आहे पूर्ण आजीला. प्रिया नाटकं सुरू करते. प्रिया सायलीसमोर हात जोडते आणि म्हणते की हे बघ सायली, मी तुझ्यासमोर हात जोडते. एकतर तू आधीच खूप नाटकं केली आहेस, प्लीज अजून नको करूस. बाबा, तुम्हाला माझी नाही, सॉरी, माझ्या आईची शपथ आहे, काहीही झालं तरी पूर्ण आजीसोबत नातं तोडायचं नाही. रविराज म्हणतो की बघितलं पूर्ण आई, तन्वीसुद्धा प्रतिमासारखं नातं जपायला किती धडपडतीये. आणि तुझा अर्जुन बघ, इतका बायकोच्या प्रेमात वाहत गेलाय की तुला साधा एक प्रश्नसुद्धा विचारू देत नाहीये. प्रताप म्हणतो की अरे हो, म्हणून काय तू पूर्ण आजीला असा जाब विचारू शकत नाही ना? पूर्ण आजी म्हणते की विचारू दे प्रताप, आताच मी माझ्या जावयाचं आनंदाने स्वागत केलं होतं. पण माझ्या तर ही गोष्ट लक्षातच आली नाही की हे इथे एक वकील म्हणून आलेत आणि तेही फक्त माझ्यावर आरोप करण्यासाठी. हे सगळं बघून मात्र पूर्ण आजीची तब्येत बिघडत असते. पूर्ण आजीला चक्कर येत असते. तेव्हा सर्वजण पूर्ण आजीला सावरतात आणि खुर्चीवर बसवतात. अर्जुन मात्र फार रागाने रविराजकडे बघत असतो, कारण खरं तर पूर्ण आजीची तब्येत बिघडण्यासाठी तोच कारणीभूत असतो. कल्पना पूर्ण आजीला पिण्यासाठी पाणी देते. रविराज म्हणतो की तुम्ही सर्वजण पूर्ण आजीची काळजी घ्या, मला मिळालंय माझं उत्तर, निघतो आम्ही. तेव्हा पूर्ण आजी म्हणते की थांबा रविराज. पूर्ण आजी रविराजला म्हणते की माझ्याबद्दल मनात असा अविश्वास घेऊन जाऊ नका. मी मला जो वकील म्हणून प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर देणं मी माझं कर्तव्य समजते. अर्जुन म्हणतो की पूर्ण आजी, तुला काही कंपल्शन नाही आहे. पूर्ण आजी म्हणते की मी आता कायद्याने बांधले गेली नसले तरी किल्लेदार फॅमिलीशी कधीतरी बांधलेल्या नात्याशी तरी मी जोडली गेली आहे. ऐका रविराज, अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये खूप लोक काम करतात. त्यांना काम देताना त्यांची गरज आणि त्यांची मेहनत करण्याची तयारी हे बघूनच काम दिलं जातं. त्यांचं बॅकग्राऊंडही चेक केलं जातं. तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी कुठल्याही विलासला ओळखत नाही, पण हां, जर तो आमच्या ट्रस्टमध्ये काम करत असेल तर तो गुन्हेगार आहे याची मला कुठलीही कल्पना नाही. अर्जुन रविराजला विचारतो की मिळालं उत्तर. त्यावर रविराज मान डोलावतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन सायलीला विचारत असतो की मला सांगा, तुम्ही खरंच हे घर सोडायला आलात का? सायली म्हणते की अजिबात नाही. सायली म्हणते की सर, तुम्हीही मला शिकवाल का हो की आपण खोलीतले दिवे कसे बंद करतो तशा भावना कशा बंद करायच्या? अर्जुन म्हणतो की मी शिकवायचा तर खूप ट्राय करेल सायली, पण तुम्ही शिकणार आहात का? सायली म्हणते की नाही शिकता येणार मला, कारण मला तुमच्यासारखे भावनांचे हिशोब नाही मांडता येत. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मग रडत बसा तुम्ही. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.